पुढची बातमी आपण पाहूयात। प्रवीण दरेकर हुजरेगिरी करणारे आहेत अशा शब्दामध्ये रवींद्र धंगेकरांनी दरेकर यांच्यावर हल्लाबोल केलाय। तर निलेश घायवळ आणि समीर पाटील हे पोलीस स्टेशनला जाऊन बसायचे। तसंच विधानसभेत चंद्रकांत पाटील यांना निवडून आणण्यासाठी निलेश घायवळने मदत केली असा मोठा दावा रवींद्र धंगेकरांनी केलेला आहे। या संदर्भात रवींद्र धंगेकर यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूया। रवींद्र धंगेकर आपल्या सोबत आहेत। याआधी तुम्ही खरं तर चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केलेले होते की ते नेमका काय आरोप आहे? बघा, याच्यामध्ये माझे आरोप नाहीत। मी ही वस्तुस्थिती दादांच्या समोर आणतोय। ज्या निलेश घायवळनी गेली कित्येक वर्ष पुणे शहरामध्ये गुन्हेगारी करतोय, ही लपून राहिलेली नाही। जे निलेश घायवळ कोथरूड परिसरात असेल, पुणे जिल्ह्यात असेल, बाकीच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं गुन्हेगारीचं जे टोळ्या त्यांनी निर्माण केल्यात आणि त्याला हा पूर्णपणे चंद्रकांत दादा पाटलांचा विरोध असते, हा लपून राहिलेला नाही। समीर पाटील नावाची व्यक्ती चंद्रकांत पाटलांबरोबर काम करते। त्यांच्या ऑफिसमध्ये बसून पोलीस यंत्रणा असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी असेल, पीए सारखं काम करतो। हा समीर पाटील ह्याच्यावर गुन्हे मोकासारखे गुन्हे पूर्वी झालेले आहेत आणि टोळा युद्धामध्ये हा समीर पाटलाचा त्याच्यामध्ये सहभाग आहे, हे काय सगळ्या कोथरूडकरांना माहिती आहे। त्या निलेश घायवळ संदर्भातला प्रश्न, तुम्हाला वाटतंय निलेश घायवळ याला पोलीस पकडतील? आता तो तर परदेशामध्ये आहे। पोलिसांचे हात इतके प्रचंड आहेत, महाराष्ट्राचे पोलीस इतके प्रचंड काम करतात। तर मी सांगितलं, त्यांनी ठरवलं कागदाच्या नकाशावर निलेश घायवळ नाव शिल्लक राहणार नाही। पोलिसांनी फक्त ठरवलं पाहिजे, राजकीय इच्छाशक्ती पाहिजे। राजकीय इच्छाशक्ती नाही, पोलिसांची इच्छाशक्ती पाहिजे आणि राजकीय शक्ती थोडी बाजूला ठेवली। निलेश घायवळ याच्यावर कठोर कारवाई करत असताना राजकीय वरदहस्त बाजूला ठेवावा असं सुद्धा रवींद्र धंगेकर यांनी म्हटलेलं आहे। आणि आता पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा रवींद्र धंगेकर यांनी घेतलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।